तर मित्रांनो, कोरडवाहू बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 42 आणि यामध्ये आपण पाहणार आहे इंटरॅक्टिव्ह फिल टूलमधील वेक्टर पॅटर्न फिल, ते पण अगदी डिटेलमध्ये. आता काय करणार आहे, आपण एक कोणताही शेप इथे ड्रॉ करू. अशा प्रकारे मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टी टूलबारमध्ये तुम्हाला दिसत काय फिल, यामध्ये युनिफॉर्म फिल आणि फाउंटेन फिल हे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल, ते तुम्ही पाहू शकता. आता पाहणार आहे आपण वेक्टर पॅटर्न फिल. यावरती जसं तुम्ही क्लिक करता, तुम्हाला दिसेल या शेपमध्ये अशा प्रकारे एक वेक्टर पॅटर्न अप्लाय झालेला दिसतो. आणि हा जो पॅटर्न अप्लाय झालेला दिसतो, तुम्हाला ऑप्शन दिसतो, ते आहे फिल कलर. जसं तुम्ही यावरती क्लिक करता, तुम्हाला यामध्ये काही बाय डिफॉल्ट कोरडवाहूमधले जे फिल आहे ते पाहायला मिळतील, ते पण वेक्टर पॅटर्न मधले. आणि यामध्ये तुम्हाला जे 3 वर्ड दिसत आहेत, हे मी कस्टम फिल बनवलेले आहेत आणि कस्टम कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जे बाय डिफॉल्ट कोरडवाहूमध्ये आपल्याला फील मिळतात ते आपण इथे यूज करू शकतो. आता समजा मला हा फील पाहिजे. मी या फीलवरती अशा प्रकारे क्लिक करणं, अशा प्रकारे या शेपवरती तो अप्लाय होईल आणि अप्लाय झाल्यानंतर तुमच्या अशा समोर एक नोड येतील. हा हा कलर नोड आणि हा कलर नोड. जर तुम्हाला याला ॲडजस्टमेंट करायचं असेल, तर समजा तुम्हाला याची साईज जर कमी करायची असेल, तर हा तुम्हाला सर्कलसारखा एक नोड दिसत आहे. याला काय करायचं, अशा प्रकारे रिसाइज करायचं. म्हणजे त्याची तुम्हाला साईज कमी जास्त अशा प्रकारे करता येते. त्यानंतर जो सेंटरचा नोड दिसते, याचा यूज करून आपण अशा प्रकारे त्याची मूव्हमेंट करू शकतो. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे आपण त्याला मूव्ह करू शकतो. त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये कलर वगैरे काही चेंज करायचा असेल, तर तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुम्ही यामध्ये कलर चेंज करता, तेव्हा तो डायरेक्ट एकच कलर त्यामध्ये अप्लाय झालेला दिसतो. समजा आता काय केलं मी, अशा प्रकारे यामध्ये कलर अप्लाय केला, तर काय होईल, त्या पूर्ण शेपमध्ये फक्त एकच कलर आपल्याला अशा प्रकारे अप्लाय झालेला दिसतो. म्हणून आपल्याला जेव्हा आपण एखादा पॅटर्न क्रिएट करतो, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कलर अप्लाय करता येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही पॅटर्न याचे यूज करू शकता. आता जर कस्टम पॅटर्न क्रिएट करायचे असतील तर काय करायचं? आपण काय करू, या पॅटर्नला डिलीट करून टाकू आणि त्यानंतर मी काय करतो, एक पॅटर्न क्रिएट करतो. त्याकरिता इलिप्स टूलवरती क्लिक केलं मी आणि अशा प्रकारे एक इलिप्स ड्रॉ केला. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर यामध्ये काय करू, आपण एक कोणत्याही अशा प्रकारे कलर फिल करू आणि याची जी आउटलाईन आहे, ते आपण काय करू, ऑप्शनवरती येऊ आणि माऊसला राईट क्लिक करून रिमूव्ह करू. त्यानंतर तुम्हाला आणखी एक वेळा यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यावरती तुम्हाला रोटेटिंग हँडल येतील आणि इथे याचा अँकर पॉइंट येईल. या अँकर पॉइंटला तुम्हाला काय करायचं, इथे खाली बॉटममध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर या रोटेटिंग हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे याला थोडं रोटेट करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर कंट्रोल आर करून याला काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे रिपीट करायचं आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारे काय दिसेल, एक फ्लॉवरची डिझाइन तयार झालेली दिसेल. आता काय करायचं, या पूर्ण फ्लॉवरला अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर प्रॉपर्टी टूलबारमध्ये तुम्हाला दिसते ऑप्शन कंबाईन. कंबाईनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्याला काय होईल, एक फ्लॉवरची आपल्याला डिझाइन इथे पाहायला मिळतील. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला असाच पॅटर्न त्यामध्ये द्यायचा आहे. तर काय करायचं, याला आपण अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि पहिलंच ऑप्शन दिसते आपल्याला क्रिएट. क्रिएटवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसते पॅटर्न फिल, यावरती क्लिक करायचं. पॅटर्न फिलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे की क्रिएट पॅटर्नचा पॅनल आलेला दिसते. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेक्टर टाईपमध्ये वेक्टर सिलेक्ट करायचं आहे, कारण आपण वेक्टर पॅटर्न पाहत आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेक्टरवरती सिलेक्ट करायचं आहे आणि ओके प्रेस करायचं आहे. ओके प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे क्रॉपिंगचा ऑप्शन दिसेल. तर काय करायचं आहे, पूर्ण जो शेप आहे, म्हणजे जी पूर्ण जी डिझाइन आहे आपली, त्या डिझाइनला अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं आणि इथे एक्सेप्ट वरती क्लिक करायचं. ते पूर्ण जे शेप आहे ते आपल्याला अशा प्रकारे क्रॉप झालेला दिसतो. त्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पॉपअप येईल. या पॉपअपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे दिसते तुम्हाला कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये काही जी कॅटेगरी ऑलरेडी कोरडवाहूमध्ये, त्यामध्ये पण तुम्ही त्याला सेव्ह करू शकता किंवा जर तुम्हाला स्वतःची कॅटेगरी जर क्रिएट करायची असेल, तर न्यू कॅटेगरीवरती क्लिक करायचं आणि स्वतःची इथे कॅटेगरीचं नाव द्यायचं. समजा मी इथे देतो माय फील. अशा प्रकारे मी जर इथे कॅटेगरी दिली आणि त्यानंतर सेव्ह वरती क्लिक केलं. मित्रांनो, अशा प्रकारे काय केलं आहे, आपण इथे कस्टम वेक्टर पॅटर्न तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता पॅटर्न हा यूज करायचा आहे. तर आपण काय करू शकतो, याला डिलीट पण करू शकतो. समजा मी याला डिलीट केलं आणि त्यानंतर आता काय करणार आहे, मी परत एक रेक्टँगल ड्रॉ करणार. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आता काय करू, आपण इथे इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करू आणि त्यानंतर वेक्टर पॅटर्न फिल यावरती जसं मी क्लिक करेल, तुम्हाला यामध्ये जो बाय डिफॉल्ट आहे तो पॅटर्न आपल्याला अप्लाय झालेला दिसतो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला दिसते तो पॅटर्न आपल्याला इथे आलेला दिसतो, जो आपण डिझाइन केलेला आहे. यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचा आहे. तो सेम पॅटर्न यावरती तुम्हाला आलेला दिसतो. बाकी तुम्हाला इथून याची ॲडजस्टमेंट, जशी मूव्हमेंट वगैरे मूव्ह करायचं असेल किंवा याची साईज वाढवायची असेल, अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. अशी जी इफेक्ट आहे, आपण जेव्हा टाईल्स वगैरे डिझाइन करतो तेव्हा तुम्ही वापरू शकता किंवा कोणतीही प्रकारची डिझाइन करायची असेल, तर तुम्ही अशा प्रकारे या टूलचा यूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, याच्याच रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमध्ये आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात, ते आपण पाहू.
त्याकरिता आपण काय करणार आहे, या शेपला आपण डिलीट करून टाकू. कारण ते इफेक्ट पाहण्यासाठी आपल्याला एक वेगळा शेप ड्रॉ करावा लागेल. आपण काय करूया, परत एक वेगळा पॅटर्न इथे क्रिएट करू. आता परत मी काय केलं, अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि त्यामध्ये रेड कलर फिल केला. रेड कलर फिल केल्यानंतर आपण काय करू, इथे इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करू आणि त्यानंतर इथे यामध्ये काय करू, आपण फाउंटेन फिल अप्लाय करू. जर तुम्ही फाउंटेन फिल हा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजूनच जाईल की याचा यूज कसा केला जातो. त्यानंतर आपल्याला काय करायचा आहे, जो व्हाईट कलर आहे यामध्ये आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे. तर आपण अशा प्रकारे एक दुसरा कलर इथे यामध्ये घेऊन घेऊ. अशा प्रकारे आपण काय केलं, ग्रेडियंट शेप इथे तयार केला. त्यानंतर आता काय करायचं आहे, मला याचा पण एक पॅटर्न, वेक्टर पॅटर्न तयार करायचा आहे. परत मी काय करेल, ऑब्जेक्टवरती क्लिक करेल, त्यानंतर क्रिएटवरती क्लिक करेल आणि पॅटर्न फिल या ऑप्शनवरती क्लिक करेल. त्यानंतर वेक्टरवरती क्लिक करेल, ओकेवरती क्लिक करेल, त्यानंतर याला करेल क्रॉप करून टाकेल. अशा प्रकारे याला क्रॉप करून टाकेल आणि एक्सेप्टवरती क्लिक करेल. एक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर याला काय करायचं, आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करण्यासाठी मी इथे न्यू कॅटेगरीवरती क्लिक करेल आणि त्यानंतर अशा प्रकारे माय फिल, अशा प्रकारे मायफिल या नावाने मी दिलं मायफिल 2 आणि डायरेक्ट इथे सेव्ह वरती क्लिक केला. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपण काय करू, याला डिलीट करून टाकू आणि त्यानंतर मी काय करतो, एक परत अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ केला. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर इंटरॅक्टिव्ह फिल्टरवरती क्लिक केलं आणि त्यानंतर वेक्टर पॅटर्न फिल यावरती क्लिक केला. तर तुम्हाला तो अशा प्रकारे त्यामध्ये पॅटर्न आलेला दिसतो. किंवा तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करून पण तो पॅटर्न इथे अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर बाकी तुम्हाला याची ऍडजस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता. आपण काय करू, परत तो आपण चूज करू. याला करतो कंट्रोल जेट करतो आणि त्यानंतर याची काय करतो, मी थोडी अशा प्रकारे साईज लहान किंवा अशा प्रकारे आपण याची साईज वाढवू. आता साईज वाढवल्यानंतर आता आपल्याला हे ऑप्शन पाहिजे आहे. यामध्ये ऑप्शन दिसते आपल्याला मिरर टाइल्स हॉरिझॉन्टली. आता जेव्हा तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करता किंवा त्या ऑप्शनवरती क्लिक न करता यामध्ये तुम्हाला दिसते की इथे तुम्हाला एक रेड कलर दिसतो आणि एक दुसरा कलर दिसतो. इथे रेड कलर दिसतो आणि एक म्हणजे सारखा इथे पॅटर्न तुम्हाला कलरचा पाहायला मिळतो. जसं आपण यावरती क्लिक करू तुम्हाला दिसेल की यामध्ये जो कलर आहे तो फ्लिप झालेला दिसतो. म्हणजे जो हा कलर आहे याच्याच रिफ्लेक्शनने तोच कलर इथे पाहायला मिळतो. याच रिफ्लेक्शनने हा कलर पाहायला मिळतो आणि रेडच्या समोर तुम्हाला रिफ्लेक्शनने तोच मिरर कलर आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतर दिसते आपल्याला ऑप्शन मिरर टाइल्स व्हर्टिकली सॉरी. तर आपण जेव्हा या ऑप्शनवरती क्लिक करतो तर तुम्हाला दिसेल जो खालचा कलर आहे आणि या जो कलर आहे तो आपल्याला सेम इथे पाहायला मिळतो. आता यामध्ये आपण ग्रेडियंट घेतलाय म्हणून आपल्याला सेम कलर इथे दोन्ही कलर पाहायला मिळतात. पण तुम्ही जर सिंगल वगैरे कलर घेतला तर तुम्हाला यामध्ये प्रॉपर पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण या 2 ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतर आता काय करणार आहे, यावरती मी परत क्लिक करणार आहे आणि आपण काय करू, याची जी साईज आहे अशा प्रकारे आपण कमी करू आणि याला अशा प्रकारे याला मूव्ह करू. मूव्ह केल्यानंतर परत काय करतो, मी अशा प्रकारे याची साईज कमी केली आणि त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसते जे आहे ट्रान्सफॉर्म विथ ऑब्जेक्ट. जसं आता या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक कराल म्हणजे याला चेक कराल, तर तुम्हाला यामध्ये याचा ऑप्शनचा यूज कसा करायचा. समजा जर एखादी तुम्ही आता ही डिझाइन तयार केली, जर तुम्हाला समजा याला रिसाइज केलं, कमी केलं तर जे शेप आहेत म्हणजे जे डिझाइन आहे ती कमी साईज होते. म्हणजे जर तुम्हाला जेव्हा तुम्ही या डिझाइनला रिसाइज करता, कमी करता, त्याचबरोबर जे अंदरची डिझाइन आहे ते पण आपल्याला टेक्स्चर अशा प्रकारे कमी झालेले दिसते. आणि जसं आपण या साईज वाढवू त्याच प्रकारे जी अंदरची डिझाइन आहे त्याची पण आपल्याला साईज वाढलेली दिसते. अशा प्रकारे आपण ती डिझाइन आणि साईज याची ऑब्जेक्टची साईज वाढवू शकतो. त्यानंतर काय करतो मी, परत त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला समोरचं ऑप्शन दिसते, जे आहे कॉपी फिल. आता कॉपी फिल हे मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही मागच्या क्लासमध्ये पाहून घ्याल आणि त्यानंतर दिसते आपल्याला एडिट फिल. आता एडिट फिलवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता सिमिलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण इथे प्रॉपर्टी टूलरमध्ये पाहिलेलं आहे. जसं मिरर आहे, त्यानंतर इथे ट्रान्सफॉर्मिंग ऑब्जेक्ट, हे सिमिलर ऑप्शन इथे पाहायला मिळते. आणि जर तुम्हाला जर एखाद्या तुमच्या मित्राने वगैरे किंवा तुम्हाला एखादा याचं जर फाईल मिळाली वेक्टर पॅटर्न फिलची, जर ते तुम्हाला ओपन करायची असेल आणि सेम तुम्हाला यावरती अप्लाय करायचं असेल, तर काय करायचं, चूजवरती क्लिक करायचं आणि ते तुम्हाला डायरेक्ट कोरलड्रॉमध्ये त्याच फोल्डरमध्ये घेऊन जाईल. त्या कोरलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कोरल कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते किंवा फिल्ड्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो जो तुम्ही यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा याला इम्पोर्ट कराल, ते तुम्हाला सेम टू सेम यावरती इफेक्ट पाहायला मिळतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.